नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 प्रकरण क्रमांक 1 आनुवंशिकता व उत्क्रांती हा धडा पाहत आहोत। यामध्ये आता आपण त्या धड्यामधील उत्क्रांती म्हणजेच आपण त्याला इंग्रजीमध्ये इव्होल्यूशन असं म्हणतोय, तर ते टॉपिक त्यातला आपण बघतोय। तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत की थोडे आठवा की मागच्या इयत्ते अनुषंगाने हे प्रश्न इयत्तेमधल्या ज्या इयत्ता 9वी मध्ये झालेले जे आपल्याला अभ्यासक्रम आहे त्या संदर्भातला काही प्रश्न आपल्याला इथं विचारले जात आहेत। बघा, काही प्रश्न असा होता पहिला की आपल्या पचन संस्थेतील आंत्रपुच्छ या अवयवाचा काम काय आहे। आता हा आंत्रपुच्छ याला आपण असं म्हणू शकतो की अपेंडिक्स हा सगळ्यांना माहिती आहे। इंग्रजी शब्द आपल्याला माहिती आहे परंतु मराठी आपल्याला त्याचं नाव माहीत नसतंय, पण इंग्रजी म्हटलं अपेंडिक्स की आपल्याला लगेच काय आहे तो आपल्याला हे कळतं। आता ह्याचं अवयवाचं काम काय आहे असं विचारले तर अपेंडिक्स हे एक मोठ्या आतड्याला असणारं लागून अपेंडिक्स असतं। आता याच्यामध्ये त्याचं काम सध्या तरी आपल्याला काही नसते। आता हे काम कोणाला आहे, जे रवंथ करणारे प्राणी असतात, जसे की गाय आहे, म्हैस आहे, बैल आहे किंवा जे झाडपाला खातात, यांच्यासाठी या अवयवाचा उपयोग होतो। आता हा आपल्यासाठी याचा काहीही उपयोग नाही, तरी सुद्धा प्रत्येकाच्या पोटामध्ये मोठ्या आतड्याला लागून हे अपेंडिक्स हे अवयव असतं। तर याचा आपल्याला विचारलं की अवयवाचं काम काय आहे, तर याचं काम काहीही नाही। दुसरा असा प्रश्न आहे की आपल्याला अक्कलदाढेचा अन्न चावून खाण्यासाठी खरंच उपयोग होतो का। तर आपण बघितलं की अक्कलदाढ जी आहे ती आपल्या जबड्याच्या एकदम आतल्या साईडला येते। ती कधी येते की काही वयानंतर येते आणि त्यानंतर तिचं चावून खाण्यासाठी अक्षरशः काही उपयोग होत नाही। आता तिसरा प्रश्न असा विचारला आहे, डायनोसॉर सारखे महाकाय प्राणी नामशेष का झाले। आपल्याला माहिती आहे डायनोसॉर हा जो प्राणी आहे हा महाभयंकर मोठा असा आपण प्राणी चित्रपटामध्ये बघितलेला आहे, चित्राच्या स्वरूपात बघितलेला आहे। तर हा मोठा प्राणी याचं नामशेष म्हणजे अक्षरशः ते म्हणजे या धर्तीवरून नाहीसे झाले, कशामुळे झाले असावे असा हा प्रश्न आहे। तर यामागे बरीच कारणं आहेत की काही मोठी उल्का आली, त्या उल्केमुळे काय झालं, सजीवसृष्टी नष्ट झाली, तेव्हा ते डायनोसॉर नष्ट झाले असावेत असं सुद्धा म्हटलं जातंय। किंवा आता डायनोसॉर सारखा महाकाय प्राणी जो आहे त्याला लागणारं अन्नग्रहण सुद्धा त्या प्रमाणातच असणार आहे। आता ते असताना त्याला असं म्हटलं जातंय की त्याला जे मिळणारं अन्न आहे ते न मिळाल्यामुळे सुद्धा त्याचं अस्तित्व संपुष्टात आलं असावं, किंवा हा महाकाय प्राणी या निसर्गाशी त्याचं ॲडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन म्हणजे त्या निसर्गाशी तो निसर्गाबरोबर राहिला नाही, म्हणजे त्याचं निसर्गाच्या सानिध्यात त्याचं ॲडॅप्टेशन झालं नसावं, यासाठी काय झालं की तो नामशेष झाला असावा असा सुद्धा संदर्भ याच्यामध्ये बरेच सांगितलेला आहे। मग बरीच कारणं आहेत की डायनोसॉर नसण्यामागं म्हणजे त्यांचं अस्तित्व संपुष्टात म्हणजे संपुष्टात जे आलेलं आहे त्याच्यामागं भरपूर अशी कारणं असावीत असं वाटते। आता चौथा प्रश्न असा विचारला आहे, प्राणी व पक्षी यांच्या अनेक प्रजाती नष्ट का होत आहेत। सध्या आपण बघतो काही प्राणी आणि पक्षी हे काय होतात, त्यांच्या जाती ज्या आहेत या जाती ह्या नष्ट होत चाललेल्या आहेत। याच्यामागचं कारण म्हणजे काय, मुख्य कारण म्हणजे असं म्हणता येईल की मानवानं काय केलेलं आहे, सध्या या पृथ्वीवरती अस्तित्व स्वतःचं चांगल्या प्रकारे अस्तित्व जे आता आपण बघतोय की प्रगती जी होते आहे, प्रगती होत असताना मानवाकडून प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात होत आहे। या प्रदूषणामुळे काय झाले, या प्रजाती प्राणी असतील पक्षी असतील यांचे काय झालेलं आहे, प्रजाती नष्ट झाल्या, जंगलतोड मोठ्या प्रमाणात झाली, त्यामुळे प्राण्यांना राहायला जागा नाही राहिली, त्यांना अन्न साखळी तुटली। अशा विविध कारणांमुळे काय झालेलं आहे की ही प्राणी आणि पक्षी हे काय झालेलं आहे, प्रजाती नष्ट झालेल्या आम्हाला इथं आढळत आहेत। आता उत्क्रांती, मुलांनो आपल्याला प्रश्न पडतो की नक्की या पृथ्वीवरती सगळ्यात आधी कोणता प्राणी निर्माण झाला असेल, तर आपण बोलतो अमिबा। मग अमिबा कसा झाला असेल, अमिबा तयार होण्यामागचं कारण काय असेल। या अमिबापासून अनेक, जसं की आपण बघतोय आता विविध प्रकारचे प्राणी आहेत, पक्षी आहेत, मानव आहे, हे जे आहेत हे वेगवेगळे यांचे नक्की पूर्वज कोण आहे। जसं आपण माणसाचा म्हणतो माकड आहे, पक्ष्यांचा कोण असेल, विविध प्राण्यांचा कोण पूर्वज असतील, असे अनेक प्रश्न आपल्या
मनामध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसत आहेत. मग हे प्रश्नाची उत्तरं आपल्याला आता बघायचं आहे की हे प्रश्न जे आपल्याला पडलेले आहेत याची उत्तर आता आपल्याला काय होणार आहे तिथं मिळणार आहेत. तर आता बघूया. तर उत्क्रांती. तर उत्क्रांती म्हणजे काय की सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल. आता सजीवांमध्ये काय म्हटलं उत्क्रांती, बघा सोपी व्याख्या आहे की सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल. सावकाश आणि होणारा क्रमिक बदल. आपण जे आता आहोत माणूस, हजारो वर्षापूर्वी आपण असं होतो का तर नव्हतो. आपल्याला काय होते शेपटी होती. आपण आपल्याला माहिती आपले वंशज कोण आहे माकड आहे असं आपण म्हणतो. तर शेपटी होती, ताट चालत नव्हतो, आपल्याला वाकून चालल्यासारखं चालायचं, हाताची डेव्हलप म्हणजे हाताचा जो विकास आहे तो झालेला नव्हता. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जो हा बदल आपल्यात घडत गेलाय पण त्याला भरपूर दिवस गेलेले आहेत, हजारो वर्ष गेलेले आहेत आणि तो बदल काय झालेला आहे हजारो वर्षानंतर हळूहळू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणून असं म्हटलंय उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होय. आता ही प्रक्रिया अत्यंत सावकाश आणि जीवांचा विकास साधणारी असते. आता ही कशी आहे प्रक्रिया, अत्यंत सावकाश आहे आणि प्रत्येक जीवाचा काय विकास साधणारी असते असं आपल्याला इथं म्हटलेलं आहे. जे आता मी तुम्हाला सांगितलं की माणसाचं उदाहरण दिलं की हजारो वर्ष लागलेत की आपण आपल्यात एवढा बदल होण्यासाठी, हजारो लाखो वर्ष लागली असतील की जे आम्हाला विकास व्हायला काय झालेला आहे आपल्या मानव जातीचा एवढा विकास होण्यासाठी लागलेला वेळ आहे. आता अंतराळातील ग्रह ताऱ्यांपासून पृथ्वीवर असलेल्या सजीव सृष्टींच्या बदलापर्यंतच्या अनेक टप्प्यांचा विचार उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये करणे आवश्यक ठरते. आता या उत्क्रांतीच्या अभ्यासात आपल्याला काय सांगितलं की अंतराळामध्ये फक्त पृथ्वीच ग्रह नाहीये तर पृथ्वीसारखे अनेक ग्रह आहेत, तारे आहेत. तर त्यांच्या तसेच पृथ्वीवर असलेली जी सजीव सृष्टी आहे यांच्यामध्ये जे बदल घडतात ह्या टप्प्याटप्प्याने बदल घडलेले आहेत आणि याचाच आपण उत्क्रांतीचा अभ्यास करायला आपण आता टप्प्याटप्प्यानं कसा झाला आपले विकास कसा झाला, उत्क्रांती कशी घडत गेली सजीवांमध्ये त्याचाच आपण काय करणार आहे इथं अभ्यास करणार आहोत. की नैसर्गिक निवडीचा प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्य लक्षणामध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती होय. आता आपल्याला काय केलेलं आहे की इथं अजून एक व्याख्या सांगितलेली आहे. काय म्हटलंय बघा की नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून म्हणजे निसर्गाच्या निवडीला एक प्रतिसाद दिलेले जे सजीव आहेत त्या सजीवांच्या एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणामध्ये, त्यांचं एक काय वैशिष्ट्यपूर्ण लक्षणामध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडणाऱ्या ज्या प्रक्रिया अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती होय. म्हणजे टप्प्याटप्प्यानं काय झालेलं आहे त्या सजीवांमध्ये बदल झालेला आहे. मी जसं माणसाचं उदाहरण दिलं की काय झालं टप्प्याटप्प्यानं माणसामध्ये बदल झालेले आम्हाला दिसत आहेत की माकड आपण आता माकड बघतोयच की माकडामध्ये ना आपल्यामध्ये कितीतरी बदल आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे बदल व्हायला भरपूर दिवस गेलेले आहेत, भरपूर वर्ष गेलेले आहेत आणि त्यामुळे नवीन एक जीवजाती आपल्याला आता सध्या निर्माण, त्याला आपण माणूस असं नाव दिलंय का आपला मेंदूचा विकास झालेला आहे आणि म्हणून नवीन जीवजाती निर्माण झाली आणि ही प्रक्रिया म्हणजे काय आहे उत्क्रांती आहे. बघा इथं काय म्हटलंय की सुमारे 3.5 अब्ज वर्षापूर्वी, बघा 3.5 अब्ज म्हटलंय वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे जीवन अस्तित्वात नव्हते. 3.5 वर्षापूर्वी पृथ्वीवरती कोणताही जीव अस्तित्वात नव्हता. सुरुवातीला अत्यंत साधी मूलद्रव्य असावीत. आता बघा 3.5 वर्षापूर्वी सांगितले कोणताही सजीव पृथ्वीवर अस्तित्वात नव्हता, अगदी एक पेशीय सुद्धा. आता आपल्याला इथं काय करायचं, काय आपण पाहतोय की हळूहळू कसा सजीव निर्माण झाला याविषयी माहिती आता इथं सांगितलेली आहे. बघा सुरुवातीला इथं काय सांगितलंय अत्यंत साधी मूलद्रव्य असावीत जी जमिनीमध्ये किंवा जमिनीवरती जी सापडली जी साधी मूलद्रव्य सापडली होती आणि त्यापासून सेंद्रिय आणि असेंद्रिय प्रकारची साधी संयुगे तयार झाली असावीत. आणि ही जी साधी मूलद्रव्य आहेत या मूलद्रव्यांपासून सेंद्रिय आणि असेंद्रिय अशी संयुगे तयार झाली. संयुगे आपल्याला विज्ञानामध्ये माहिती आहे संयुग कशी तयार होतात, दोन अणूंनी मिळून संयुग तयार होतात. तशी सेंद्रिय आणि असेंद्रिय अशी काय झाली संयुगे तयार झाली असावीत. त्यापासून हळूहळू गुंतागुंतीचे सेंद्रिय संयुगे जशी की प्रथिने आणि केंद्राम्ले तयार झाली असावीत. आणि हळूहळू काय झाली या सेंद्रिय जे संयुगे तयार झाली त्या गुंतागुंतीची ही सेंद्रिय संयुगे तयार झाली असावीत आणि जशी की ती प्रथिने असतील त्याच्यामध्ये केंद्राम्ल असेल अशी प्रकारची ती काय झाली
प्रथिन्या स्वरूपात सेंद्रिय संयुगे तयार झाली असावीत. अशा निरनिराळ्या प्रकारच्या सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थाच्या मिश्रणातून मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी तयार झाल्या असाव्यात. आणि ह्या सेंद्रिय आणि असेंद्रिय जे संयुग आहेत या पदार्थाच्या मिश्रणातून एकत्र आले असतील, त्यांच्या पदार्थाच्या मिश्रणातून काय झालेले आहे, एक मूळ स्वरूपाची एक प्राचीन पेशी एक तयार झाली असावी सुरुवातीला. आणि या आजूबाजूच्या रसायनांचे भक्षण करून त्यांची संख्या वाढू लागली असेल. आणि त्या ज्या तयार झालेल्या पेशी आहेत, एक प्राचीन पेशी जी तयार झालेली ते सांगितलेले आहे. आणि ते पेशीनं काय केलं असावं की आजूबाजूचे जे रसायन आहेत ते रसायनाचं भक्षण केलं, म्हणजे ते काय केलं, अन्नग्रहण त्यांचं केलं असावं. आणि हळूहळू त्यांनी काय केली, स्वतःची उत्पत्ती वाढवली, म्हणजे संख्या वाढवली असेल असं इथं म्हटलेलं आहे. पेशीमध्ये थोडेफार फरक असतील आणि नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार काहींची चांगली वाढ झाली असेल तर ते सजीव सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकले नाहीत, त्यांचा नाश झाला असावा. आता पेशींची संख्या वाढल्यानंतर काय झाले असेल, त्यातले पेशीमध्ये काय झालं, हळूहळू नवीन ज्या पेशी तयार झाल्या त्यामध्ये काहीतरी फरक, म्हणजे फरक असेल की या एका पेशीपासून 2, 2 चे 4, 4 चे 8 असे जे पेशींची वाढ झाली असेल. आणि या पेशींमध्ये काय झाले, वाढ होत असताना त्यांच्यामध्ये सुद्धा थोडेफार बदल झाले आहेत. आणि ते बदल झालेले नंतर या पेशीमध्ये सगळेच पेशी जगल्या असं नाही, काही निसर्गासोबत जगल्या आणि काही जे जगल्या नाहीत त्यांचा काय झाला, नाश झाला असं आपल्याला इथं सांगितलेलं आहे. ज्यांनी निसर्गाशी जुळवून घेतलं त्या काय झालेले, ते जगलेले आहेत. आणि ज्यांनी निसर्गाशी जुळवून घेतलं नाही त्यांचं काय झालं, इथं नाश झाला असावा असं इथं म्हटलेलं आहे. आता आज मितीला पृथ्वी तलावर वनस्पती व प्राण्यांच्या कोट्यावधी प्रजाती आहेत. आपल्याला माहितीच आहे की आता सध्याच्या घडीला सुद्धा कोट्यावधी वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती आहेत ज्या आम्हाला माहित सुद्धा नाहीत, एवढ्या आहेत. त्यांच्यात आकार, जटिलता यांची विविधता आहे. आणि त्यांच्यात आपल्याला माहिती आहे प्रत्येकाचा आकार वेगळा आहे. पेशींची जटिलता आपण म्हणू शकतो, जटिलता हे विविधता आपल्याला सगळे पाहायला मिळते. प्राण्यांमध्ये सुद्धा सूक्ष्म एकपेशीय अमिबा, पॅरामेशियम पासून ते महाकाय, देवमासा आणि मानव असा त्यांचा विस्तार आढळतो. बघा काय म्हटलंय, आता प्राण्यांमध्ये सुद्धा सूक्ष्म एकपेशीय जीव म्हणजे अमिबा आणि पॅरामेशियम एवढ्या लहानपासून ते महाकाय, देवमासा ते माणूस इथपर्यंत प्रत्येकाचं अस्तित्व, त्यांचा विस्तार आपल्याला या पृथ्वीवरती आढळतो. वनस्पतीमध्ये एकपेशीय क्लोरेला पासून विस्तीर्ण वडाच्या झाडापर्यंत अनेक विविध वनस्पतीच्या जाती पृथ्वीवरती आढळतात. बघा वनस्पतीमध्ये सुद्धा एकपेशीय क्लोरेला, इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये क्लोरेला माहिती असेल तुम्हाला, एकपेशीय वनस्पती आहे. त्या वनस्पतीपासून ते विस्तीर्ण वडाचं झाड जे आपलं आहे, आपण बघतो वडाचं झाड किती मोठं असतं, तेवढ्या झाडापर्यंत अनेक वनस्पतीच्या प्रजाती या पृथ्वीवरती आढळतात. पृथ्वीवरील सर्व ठिकाणी विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवापर्यंत सजीवांचे अस्तित्व आढळते. आता आपण भूगोलामध्ये माहिती आहे विषुववृत्त पासून ते दोन्ही ध्रुवाकडे, उत्तर आणि दक्षिण ध्रुव, या प्रत्येक ठिकाणी आपल्याला वनस्पती आणि प्राण्यांचं आणि सजीवांचं अस्तित्व आढळलेलं आपण भूगोलामध्ये अभ्यास केलेला आहे की अस्तित्व प्रत्येकाचं प्रत्येक ठिकाणी आहे. आता हवा, पाणी, जमीन, खडक अशा सर्व ठिकाणी सजीव आहेत. आपल्याला माहिती आहे हवेमध्ये आहेत, पाण्यामध्ये आहेत, जमिनीवरती आहेत, खडकामध्ये, प्रत्येक ठिकाणी सजीवाचं अस्तित्व आम्हाला पाहायला मिळतंय. अतिप्राचीन काळापासून मानवाला या पृथ्वीवर जीवनाचा उगम कसा झाला व त्यात एवढी विविधता कोठून आली असावी याबाबत उत्सुकता आहे. बघा माणसाला आत्ताच नाही की अतिप्राचीन काळापासून माणसाला प्रश्न पडलाय की या पृथ्वीवरती जीवनाचं जे सजीव आहेत या सजीवांचा उगम कसा झाला असावा आणि त्यामध्ये एवढी विविधता कुठून आली असावी, ही उत्सुकता माणसाला अजूनपर्यंत आहे. तर सजीवांचा उगम व विकास याविषयी विविध उपपत्ती आजवर मांडल्या गेल्या आणि यापैकीच सजीवांची उत्क्रांती अथवा सजीवांचा क्रमविकास हा सिद्धांत सर्वमान्य आहे. आणि काही शास्त्रज्ञांनी काय केलं की काही अंदाज बांधले आणि पुराव्यानिशी काय केलं, उत्क्रांती कशी झाली असावी हे सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न केला की सजीवांचा उगम आणि त्यांचा विकास यांच्या याविषयी विविधता आजवर मांडल्या गेलेल्या आहेत. सजीवांची उत्क्रांती कशी झाली असेल, सजीवांचा क्रमविकास कसा झाला, हा सिद्धांत सर्वमान्य आहे. कारण की ज्यांनी मांडलेला आहे काही पुराव्यानिशी तो आपल्याला काय केलेला आहे त्यांनी या धड्यामध्ये सुद्धा दाखवलेला आहे आणि त्याचाच आपण अभ्यास करणार आहोत. आता इतिहास डोकावताना इथं म्हटलेलं आहे की जीवनसृष्टीच्या निर्मितीबद्दल अनेक धर्मवृत्ते
व तत्ववेत्यांनी आपापली बाजू लिहून ठेवली. बघा, जीवनसृष्टी निर्मितीची म्हणजे सजीवांची निर्मितीबद्दल काही धर्मवेत्ते व तत्ववेत्यांनी काय केलेली आपापली बाजू लिहून ठेवलेली आहे. भारतीय, चिनी, रोमन, ग्रीक अशा सर्वच संस्कृतीमध्ये सृष्टीच्या निर्मितीबद्दल गहन विचार झालेला दिसतो. आता आपल्या ज्या संस्कृती आहेत, ज्या इतिहासातल्या आहेत, भारतीय, चिनी, रोमन आणि ग्रीक ह्या ज्या संस्कृती आहेत, या संस्कृत्यांमध्ये सुद्धा या सृष्टी निर्मितीबद्दल गहन विचार झालेला त्या काळात सुद्धा झालेला आम्हाला तो जेव्हा इतिहास आम्ही वाचतो तेव्हा आमच्या लक्षात येतंय की ग्रह, तारे, पंचमहाभूते, सजीव सृष्टी इत्यादीबद्दल विविध प्रकारची माहिती त्या त्या संस्कृतीने काव्य, कथा व ग्रंथ रूपाने नोंदवलेली दिसते. तर बघा, ग्रह, तारे, पंचमहाभूते, सजीव सृष्टी या सगळ्या प्रकारची माहिती त्या त्या संस्कृतीमध्ये काव्य असेल, कथा असेल किंवा ग्रंथ असेल या स्वरूपात लिहिलेली आम्हाला तिथं पाहायला मिळते. आता आपण बघतोय उत्क्रांतीचा सिद्धांत. उत्क्रांतीचा सिद्धांत कसा मांडला गेला त्याला थेअरी ऑफ इव्होल्युशन असं म्हणतात. इव्होल्युशनलाच इंग्रजीमध्ये सिद्धांत म्हटलं जातं. बघा, इव्होल्युशनला इंग्रजीमध्ये उत्क्रांती असं म्हटलं जातं. तर बघा, या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ जीवद्रव्य म्हणजे पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला. काळाच्या ओघात हजारो वर्षानंतर यापासून एक पेशीय सजीवाची निर्मिती झाली. बघा काय म्हटलंय, या सिद्धांतानुसार पहिला जो पदार्थ आहे, सजीवाचा पदार्थ, सजीव सुद्धा म्हटलं नाही, सजीवाचा पदार्थ जो आहे मग त्याला जीवद्रव्य म्हटलेलं आहे. हे जीवद्रव्य कोठे तयार झालं असावं, तर ते समुद्रातल्या पाण्यामध्ये तयार झालं असावं, निर्माण झालं असावं. आणि काळाच्या ओघात काय सांगितलंय, काळाच्या ओघात म्हणजे काही काळानंतर हजारो वर्षानंतर यापासून एक पेशीय सजीवाची निर्मिती झाली असावी. बघा, एक पेशीय सजीवाची नुसतं आधी काय झालं, त्या सजीवाचं द्रव्य पदार्थाचं द्रव्य तयार झालं आणि या द्रव्यापासून पेशी तयार होण्यासाठी हजारो वर्ष गेलेत समुद्राच्या पाण्यामध्ये आणि तेव्हा एक पेशीय सजीवाची निर्मिती झाली असावी. या एक पेशीय सजीवात क्रमाक्रमाने बदल घडून आले. जो एक पेशीय सजीव आहे त्या एक पेशीय सजीवामध्ये सुद्धा काय झालं, हळूहळू बदल घडून आलेला आहे व त्यापासून अधिक मोठे व अधिक जटिल सजीव विकसित झाले असावे आणि त्यापासूनच हळूहळू एक पेशीय, बहुपेशीय, अधिक जटिल असे सजीव काय झाले, क्रमाक्रमाने विकसित झाले. हे सर्व बदल हळूहळू आणि क्रमाक्रमाने होत राहिले. हे सगळे बदल काय लगेच एका दोन महिन्यात, एका दिवसात असं झाले नाही, ते हजारो वर्ष त्याला गेलेत आणि ते क्रमाक्रमाने हळूहळू झालेले बदल आहेत. या विकासाचा कालपट जवळपास 300 कोटी वर्षांचा आहे आणि हे घडण्यासाठी किती वर्ष गेले असतील असं म्हटलंय की 300 कोटी एवढा त्याचा काय असणार आहे, कालावधी असणार आहे. सजीवातील बदल व विकास हा सर्वव्यापी सर्व अंगानी होत गेला व यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. बघा, की सजीवातील जो बदल आहे, विकास आहे किंवा विकास हा सर्वव्यापी झालेला आहे, सगळ्यांच्याच झालेला आहे, सर्व अंगानी होत गेलेला आहे, सगळ्या अवयवाला झालेला आहे आणि यातूनच अनेक प्रकारचे सजीव निर्मिती झाली असावी, अस्तित्वात आले असावे असं म्हटलेलं आहे. यामुळेच या सर्व प्रक्रियेला क्रमविकास अथवा उत्क्रांती म्हटलेला आहे आणि यालाच आपण काय म्हणतो, क्रमविकास, क्रमाक्रमाने झालेला विकास किंवा उत्क्रांती असे म्हटले जाते. जी संघटात्मक उत्क्रांती आहे आणि तीच कशी आहे, संघटनात्मक उत्क्रांती आहे असं म्हटलेलं आहे. भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजापासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजे उत्क्रांती. बघा, इथं अजून एक व्याख्या दिली, काय, भिन्न रचना व कार्य असलेल्या, ज्यांची भिन्न रचना आहे, शरीराची ठेवण असेल, आंतरक्रिया असतील, यांची भिन्न रचना, त्यांची कार्य वेगळी असतील, असलेल्या पूर्वजापासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजे उत्क्रांती होय, अशी ही व्याख्या केलेली आहे. आता ही उत्क्रांती झाली, पण नुसतं आम्ही उत्क्रांती म्हणून चालणार नाही की झाली असावी, हे अंदाज आम्ही नुसता अंदाज देऊन त्याचा शोध आम्हाला सांगू शकत नाही आम्ही. त्यासाठी काहीतरी आम्हाला पुरावे सादर करावे लागतात. तर पुरावे आपल्याला इथं काही दिलेले आहेत उत्क्रांतीचे, त्याला एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन असं म्हटलेलं आहे. बघा, वरील सिद्धांताचा एकत्रित विचार केल्यास आपण असे म्हणू शकतो की उत्क्रांती ही सातत्याने होत राहणाऱ्या बदलांची अखंड प्रक्रिया आहे. काय, वरील जे आपण सिद्धांत मांडला, विचार केला, त्यासाठी आम्ही असं म्हणू शकतो की उत्क्रांती ही काय, सातत्याने होत राहणाऱ्या बदलांची अखंड प्रक्रिया आहे. सातत्याने बदल होतोय, प्रत्येक सजीवामध्ये सातत्याने बदल होतोय आणि ही प्रक्रिया कशी आहे, अखंड आहे, थांबणारी प्रक्रिया नाही.
पण हे सिद्ध करण्यासाठी पुराव्याची गरज आहे. मात्र हे सिद्ध करण्यासाठी काय आहे, पुराव्याची गरज आहे. आता यामध्ये वरील सिद्धांताच्या पुष्ट्यर्थ अनेक पुरावे उपलब्ध आहेत. आता उपलब्ध आहेत हे पुरावे पुढील प्रमाणे. आता या सिद्धांतानुसार काय अनेक पुरावे काय उपलब्ध आहेत. त्यातले आता काही पुरावे आपल्याला इथे काय करायचे आहेत, आपण पाहणार आहोत. आता ते कुठले पाहणार आहोत, तर बघा बाह्यरूपी पुरावे, त्याला मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस असे म्हणतात. बघा बाह्यरूपी पुरावे, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. आता कृती सांगितली बघा काय, की पुढील चित्रांचे निरीक्षण करून वनस्पतींच्या चित्रात व प्राण्यांच्या चित्रात कोणती साम्य आढळतात याची नोंद करा. बघा हे दिसतात, हे प्राण्यांची चित्र आहेत, ही वनस्पतीची चित्र आहेत, यांच्यामध्ये साम्य काय आढळते याची काय करा, नोंद करा. आता साम्य काय आढळते त्याला आपल्याला इथे माहिती दिलीच, की प्राण्यांच्या तोंडाची रचना जवळपास आम्हाला सारखी दिसते. बघा म्हणजे डोळ्याचे स्थान, नाकपुड्या, तसेच कानांची रचना, अंगावरील दाट केस इत्यादी समान वैशिष्ट्ये प्राण्यांमध्ये आढळतात. बघा बघा डोळ्याची रचना प्रत्येकाची, नाकपुडी म्हणा, नंतर चेहऱ्याची रचना असेल किंवा अंगावरती केस, हे जे आम्ही बघितलं ह्याचं आम्हाला काय दिसते, समान वैशिष्ट्ये या तिन्ही प्राण्यांमध्ये आढळताना दिसतात. मात्र हे प्राणी कसे आहेत, वेगळे आहेत, पण वैशिष्ट्ये मात्र यांचे काय आहेत, हे समान आहेत. आता पानांच्या बाबतीत खाली वनस्पतींच्या बाबतीत बघायचं झालं तर पानांचा आकार त्यांच्या, शिवाय शिराविन्यास, पर्णदेठ, पानांची रचना इत्यादी समान वैशिष्ट्ये वनस्पतीत दिसतात. यात बघा पानांचा आकार असेल, पानांचा रंग असेल, पानांना देठ असेल, पर्णदेठ म्हणतो आपण त्याला, ते पानांची रचना असेल, शिराविन्यास म्हणजे पानांच्या शिरा असेल, ह्या सगळ्या ज्या आहेत हे समान वैशिष्ट्ये आपल्याला या वनस्पतीमध्ये सुद्धा आढळताना दिसतात. यावरून आम्ही असं म्हणू शकतो, सूचित होते की वरील गटामध्ये साम्यस्थळे आहेत. ह्याच्यामध्ये प्राण्यांमध्ये सुद्धा साम्यता आहे आणि वनस्पतीमध्ये सुद्धा साम्यता आहे असं आम्ही इथं म्हणू शकतो. आता व ते एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत हे सिद्ध होते. आणि याच्यावरून आम्ही असं म्हणू शकतो की हे जे सगळे आहे यांचे पूर्वज जे असणार आहेत ते एकच असणार आहेत असं आम्ही इथं सिद्ध करू शकतो किंवा यावरून आम्ही सांगू शकतो. हे झालं बाह्य, याला आम्ही काय म्हणतो, बाह्यरूपीय पुरावे. तर आता बाह्यरूपिकीय पुरावे आपल्याला इथं ते आहेत. आता पुढचं आहे ते कुठलं आहे, आता शरीरशास्त्रीय पुरावे, त्याला ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस असं म्हटलेलं आहे. शरीरशास्त्रीय पुरावे ते आपण हे अभ्यासनाआधी हे चित्र बघूया. याच्यामध्ये मानवाचा हात, मांजरीचे पाय, वटवाघळाचा चर्मपर, देवमाशाचा पर, हे आपल्याला काय दिले आहेत, सांगाडे आहेत त्यांचे. तर आता आपल्याला बघायचे की शेजारील चित्राचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास मानवी हात, मांजरीचे पाय, वटवाघळाचा पंख व देवमाशाचा पर यात वरवर पाहता कोणतेही साम्य नाही. तसेच प्रत्येकाचा त्या त्या प्राण्यांचा असलेला उपयोगही वेगळा आहे, त्यामुळे त्यांच्या रचनेत भिन्नता आहे. बघा यात आता जर आम्ही बारकाईनं बघितलं की आम्हाला ह्या प्रत्येकाचा आकार वेगळा दिसतोय, बरोबर आहे. मांजरीचा पाय, वटवाघळाचा पंख, देवमाशाचा पर, मानवी हात यावर कोणतेही साम्य आम्हाला असं डोळ्यांनी पाहायला मिळत नाही. आणि हे जे आहेत हे प्रत्येकाचा उपयोग यांचा प्रत्येकाचा, म्हणजे मांजरीचा पायाचा वेगळा आहे, माणसाच्या हाताचा वेगळा आहे, वटवाघळाचा चर्मपर वेगळा, उपयोग त्यांचा वेगळा आहे, देवमाशाचा पर, या सगळ्यांचा उपयोग काय यांनी काय केलेला आहे, वेगवेगळ्या गोष्टींसाठी केलेला आहे. तर परंतु काय सांगितलं या म्हणजे यांच्या त्यांच्या रचनेत भिन्नता आहे, परंतु प्रत्येकाच्या अवयवातील हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत मात्र साम्य दिसून येते. आणि जी प्रत्येकाची रचना आहे म्हणजे हाडांच्या रचनेत, अवयवांतील हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत मात्र साम्यता आहे. म्हणजे जी हाडं एकमेकांना जोडलेली आहे ते जोडलेलं मात्र काय आहे तर साम्य आम्हाला आढळतंय. म्हणजे हाडांची रचना आणि साम्य हे आम्हाला काय येतंय, हाडांची जोडणी, हाडांची रचना आणि हाडांची जोडणी हे मात्र आम्हाला इथं काय येते, या सगळ्यांचं साम्य दिसून येतंय. हे साम्य म्हणजे पूर्वज समान असावेत असे आपल्याला शरीरशास्त्रीय पुराव्यामध्ये इथं सांगितलेलं आहे. यालाच आपण अस्थिमय रचना इथं म्हणू शकतो. आता सांगा पाहू असं म्हटलंय की काय प्रश्न विचारलाय पहिला, की सजीवांच्या शरीरातील विविध अवयव कोणते आहेत. आता मानवी शरीरामध्ये आपण किंवा प्रत्येक सजीवांच्या शरीरामध्ये बरेच अवयव आहेत. तर आपण सांगू शकतो मेंदू आहे, हृदय आहे, यकृत आहे, आपला
बरेच असे आपण अवयवांची नावं, जठर आहे, अशा अवयवांची नावं आम्ही इथं काय करू शकतो, सांगू शकतो. आता दुसरा प्रश्न असा विचारलाय की शरीरातील प्रत्येक अवयव त्यास उपयोगी पडतो का? तर आपण म्हणणार आहे हो. मेंदू मेंदू काय करतोय, आपला नर्वस सिस्टीम, जे आपण चेतापेशीसाठी बघतोय की नर्वस सिस्टीमसाठी त्याचा उपयोग होतोय. आता हृदयाचा उपयोग कशासाठी होतो, ब्लड सर्क्युलेशन, त्याला रक्ताभिसरण आपण म्हणतोय. फुफ्फुस अवयव आहे ते आपण म्हणतोय श्वसन, त्याच्याद्वारे होतोय, श्वासोच्छ्वास होतोय. म्हणजे असा आम्हाला प्रत्येक अवयवाचा उपयोग मानवाच्या शरीरात होतच असतो, म्हणून तर ते तिथं आपल्या शरीरामध्ये ते अवयव आहेत. आता जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे यामध्ये विचारलंय की भूशास्त्रीय कालगणना मापनाबद्दलची माहिती मिळवा, वर्गात सादर करा. आता हे कमी केलेला भाग आहे, तरी तुम्ही काय करा, याच्याविषयी माहिती मिळाली तर आपण वर्गात हे सादर करूया. आता पुढचं बघा, तिसरा पुरावा आहे ते अवशेषांगे, त्याला व्हेस्टिजियल ऑर्गन्स असं म्हटलेलं आहे, अवशेषांगे. आता यामध्ये आता बघा, सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांग असे म्हणतात. आता सजीवामध्ये ऱ्हास पावलेल्या म्हणजे नष्ट पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेली अशी निरुपयोगी इंद्रिय सुद्धा असतात. बघा की शरीरामध्ये बघा जे काहीच कार्याला ऱ्हास पावलेले आहेत किंवा अपूर्ण वाढ झालेली अशी निरुपयोगी इंद्रिय जे आहेत, त्या इंद्रियांना आपण काय म्हणतो, किंवा त्याच्या अंगांना आपण काय म्हणतो, अवशेषांग असे म्हणतो. इथं व्याख्या छोटीशी दिलेली आहे इथं, की बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणात जगणाऱ्या सजीवात अचानक नवीन ऊती, अंगे किंवा इंद्रिय उत्पन्न होऊ शकत नाहीत, तर अस्तित्वात असलेल्या इंद्रियात क्रमाक्रमाने बदल घडून येतात. बघा काय म्हटलंय की बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवात अचानक नवीन ऊती, अंगे किंवा इंद्रिय उत्पन्न होऊ शकत नाहीत. म्हणजे जे बदलणारं पर्यावरण आहे आणि हे बदलणारं पर्यावरण आहे त्याच्यामुळं अचानक त्याच्यामध्ये बदल घडतो असं होत नाही, किंवा नवीन ऊती तयार झाली किंवा नवीन अंग किंवा इंद्रिय तयार झालं असं कधीही घडत नाही, उत्पन्न होऊ शकत नाही. तर अस्तित्वात असलेल्याच इंद्रियात क्रमाक्रमाने बदल घडून येतात. काय होतं, उलट जे अस्तित्वात आपल्याकडे आहे त्याच्यामध्येच बदल घडवून हळूहळू येत असतो. बहुतांशी एका विशिष्ट परिस्थितीत शरीरातील एखादी रचना उपयुक्त असते, परंतु भिन्न परिस्थिती निरुपयोगी किंवा हानिकारक ठरते. बघा बहुतांशी एखाद्या विशिष्ट परिस्थितीत शरीरातील एखादी रचना उपयुक्त असते. बघा की आपल्यात जे क्रमाक्रमाने बदल घडून आल्यानंतर एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आपल्या शरीरात एखादी रचना उपयुक्त होते, तर भिन्न परिस्थितीत ती निरुपयोगी किंवा हानिकारक ठरते. अशा परिस्थितीत नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने अशी इंद्रिय नाहीसे होण्याच्या मार्गाला लागतात. एखादी निरुपयोगी इंद्रिय नाहीसे होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. आता बघा आपण पूर्वज, आपल्याला माहिती आहे की आपले पूर्वज माकड आपण म्हणतोय की हळूहळू आपल्याला शेपटीचा उपयोग नाही आता. मग काय झालं, ही शेपटी काय लगेच 1-2 वर्षापूर्वी गेली असेल माणसाची, नाही, तर ती क्रमाक्रमाने हळूहळू काय झालेलं आहे, शेपटी नाहीशी झालेलं आहे. परंतु तरी सुद्धा आपल्या शरीरामध्ये माकड हाड आढळतं. म्हणजे थोडक्यात काय, ही शेपटी जरी गेली असली तरी माकड हाड अजून सुद्धा आपल्या शरीरामध्ये प्रत्येकाच्या अस्तित्वात आहे. मग हे होण्यासाठी त्याचा आता आपल्याला उपयोगच नाही राहिला, म्हणून तर हळूहळू काय झालं, ऱ्हास झाला त्या अवयवाचा. आणि ऱ्हास झाल्यानंतर हे काय झालं, आपल्यामध्ये बदल घडून आला आणि हे होण्यासाठी हजारो वर्ष लागले असतील. आणि म्हणून आपल्याला ते बदल झाल्यानंतर आपल्याला ते पाहायला मिळतात. बघा या नाहीशे होत असलेल्या इंद्रियांच्या वेगवेगळ्या अवस्था निरनिराळ्या प्राण्यांच्या शरीरात दिसतात. आता हे जे नाहीशे झालेले इंद्रिय आहेत त्यांच्या अवस्था आपल्याला निरनिराळ्या प्राण्यांच्या शरीरामध्ये दिसतात. जसं की आता बघा एखाद्या सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करत नसला तरी दुसऱ्या सजीवात मात्र तो अवयव कार्य करत असतो. आता सजीव म्हणजे बघा जसं आपल्यात मगाशी मी अपेंडिक्स नावाचा अवयव सांगितला, तर तो काय आहे बघा, त्याचं उदाहरण इथं काय दिलेलं आहे की आपल्या शरीरात काय करतो, तो कार्य करत नाही, पण जो पाळीव प्राणी आहे त्यांच्या शरीरात मात्र तो काय करतो, तो अवयव कार्य करतो, अपेंडिक्स, त्याला आपण आंत्रपुच्छ असं म्हणतोय. बघा तेच उदाहरण इथे दिलेलं आहे की मानवाला निरुपयोगी असणारे आंत्रपुच्छ हे रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये एक उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे. बरोबर आहे की जे आपल्याला त्याचा काही उपयोग नाही, आपल्या शरीरात आहे मात्र काही आपल्या शरीरामध्ये त्याचा उपयोग नाही आहे. मात्र जे
रवंथ करणारे प्राणी आहेत, आपल्याला माहिती आहे पाळीव प्राणी रवंथ करतात, तर ते रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी तो अवयव मात्र खूप उपयोगाचा आहे, हे उदाहरण आपण तिथे देऊ शकतो. याचप्रमाणे मानवाला निरोगी असणारे कानांचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवण्यासाठी उपयुक्त आहेत. आपल्याला माहिती आहे माकड हात न लावता सुद्धा कान हलतो, आपला हलत नाही. तर ते जे कानामध्ये जे स्नायू आहेत ते आपल्याला आता काय त्याचा उपयोग नाही आहे, मात्र काय माकडामध्ये कान हलवण्यासाठी त्यांना उपयोग होतो. माकड हाड जे मगाशीच उदाहरण तुम्हाला दिलं, अक्कलदाढ जे असते, अंगावरचे केस इत्यादी आपण अवशेषांगे मानवाच्या शरीरात दिसून येतात. अवशेषांगे आहेत बघा, माकड हाड त्याचा उपयोग नाही मात्र तरी सुद्धा ते शरीरात आहेत. अक्कलदाढ येतेच आपल्याला, अंगावरचे केस त्यांचा सुद्धा जास्त उपयोग नाही तरी सुद्धा आपल्याला ते अवशेषांगे मानवाच्या शरीरात हे सगळे दिसून येतात. त्यांचे आपल्याला बघा इथं चित्र पण दाखवलेले आहेत. कानांचे स्नायू, अक्कलदाढ आणि हे माकड हाड, हे काय अवशेषांगे आहेत जे आपल्या शरीरामध्ये आढळून येतात. खाली आता बघा आपल्याला काय सांगितलंय, खालील चित्रांचे निरीक्षण करा असं बोललेलं आहे. बघा हे एक चित्र बघा, हे आपल्याला काय दिसतंय, डायनासॉरच्या प्रजातीचे डायनासॉरच्या हाडांचे सांगाडे इथे दिसत आहेत. इथं काय अवशेषांगे आहेत, इथं आहेत. तर इथे एक थोडीशी माहिती दिली ती बघा, जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची विविध प्राण्यांमधील काही अवशेषांगे शोधून ती दुसऱ्या प्राण्यात कशी उपयुक्त आहेत ते शोधा. याबाबतची माहिती तुमच्या वर्गात सादर करा. जे अवशेषांगे आहेत, जसं आपण मगाशी म्हटलं की अपेंडिक्स हे आपल्याला उपयोग नाही पण रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये त्याचा उपयोग आहे, त्याप्रमाणे अशी माहिती काय करायला लावली, आपल्याला शोधायला लावलेली आहे. तर हे काही जीवाश्म आपल्याला 3 इथं आकृत्या दिलेल्या आहेत, तर त्याच्याविषयी थोडीशी माहिती आता आपण बघू. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की त्याला पुराजीव विषयक जीवाश्मे, म्हणजे पुराजीव विषयक जीवाश्मे, त्याला जीवाश्म विज्ञान, त्यालाच पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस असं इथं म्हटलेलं आहे. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की काही कोट्यावधी वर्षापूर्वी कोणते जीव अस्तित्वात होते, हे आता कसे सांगता येईल, म्हणजे कोट्यावधी वर्षापूर्वी कोणतं जीव इथं पृथ्वीवरती अस्तित्वात होता हे जर आम्हाला सांगायचं झालं तर आम्ही कसं सांगू शकतो. याचे रहस्य पृथ्वीच्या उदरात दडलेले आहे. उदरात म्हणजे पृथ्वीच्या पोटामध्ये दडलेलं आहे. पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादींसारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात. हे 3 कारण मुख्य आहेत, पूर, भूकंप आणि ज्वालामुखी. याच्यामुळे काय झालं की मोठ्या प्रमाणावर सजीव हे काय झालं, जमिनीच्या पोटा म्हणजे पृथ्वीच्या पोटामध्ये गाडले गेलेले आहेत आणि या जीवाचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात आणि हे गाडल्या गेल्यामुळे त्यांचे अवशेष जे आहेत किंवा ठसे आहेत हे जमिनीमध्ये आहेत तसे सुरक्षित राहिलेले आहेत, कारण त्याच्यावरती काय आहे, माती असेल, दगड हे आहे तसं ते दबून गेलेले आहेत, त्यामुळे त्यांचे अवशेष आपल्याला सुरक्षित तिथं दिसतात आणि यांनाच आपण जीवाश्म, त्यालाच फॉसिल असं म्हणतो. जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे. आता जीवाश्मांचा अभ्यास म्हणजेच काय, एक उत्क्रांतीचा अभ्यास केल्यासारखंच आहे. आता आपल्याला याच्यामध्ये बघा काय म्हटलंय की आता जीवाश्मांचा अभ्यास कसा केला जातो. जेव्हा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण करणे थांबते. बघा आपण जेव्हा जेवण करतोय, अन्न ग्रहण करतो, वनस्पती असेल किंवा कोणताही प्राणी असेल, तो अन्न ग्रहण करत असताना त्यांचं कार्बन ग्रहण काय असतं, कंटिन्यू चालू असतं, सतत चालू असतं. मात्र जेव्हा ते मृत पावतात तेव्हा कार्बन ग्रहण करणं थांबतं व त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील C14 म्हणजे कार्बन 14 चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते. आणि जेव्हा ते मृत पावतात तेव्हा काय होतं, त्यांच्या शरीरामध्ये कार्बन 14 याचा काय होतं, हळूहळू ते ऱ्हास होणे म्हणजे ते कार्बन 14 हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात होतं आणि ही एकच प्रक्रिया मृत प्राण्यांच्या किंवा वनस्पतीच्या शरीरामध्ये हे चालू राहतं सतत. आणि C12 हा किरणोत्सारी नसल्याने मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील C14 म्हणजे कार्बन 14 आणि C12 यांचे गुणोत्तर स्थिर न राहता सतत बदलते. म्हणजे आता काय ऱ्हास बघा, C14 चा ऱ्हास ही एक प्रक्रिया मृत झाल्यानंतर चालू राहते आणि C12 म्हणजे कार्बन 12 ही किरणोत्सारी नसल्याने, हे काय, कार्बन 12 हे किरणोत्सारी पदार्थ नसल्यामुळं मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यामध्ये, आता हे किरणोत्सारी नसल्यामुळं मग काय होतं, यांच्यामध्ये C14 म्हणजे कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचे गुणोत्तर काय होतं, स्थिर राहत नाही, ते काय होतं, सतत बदलतं. कधी, मृत झाल्यानंतर. मग एखाद्या वनस्पती आणि किंवा प्राणी मृत झाल्यानंतरच्या काळामध्ये
काय होतं, त्यांच्यातले कार्बन 14 ची सक्रियता व कार्बन 14 व कार्बन 12 यांच्याशी असणारं जे गुणोत्तर आहे यांचं गुणोत्तर काढून कालमापन केलं जातं. बघा लक्षात घ्या, महत्वाचं इथे यांना काय सांगायचे आहे की कार्बन 14 आणि कार्बन 12चं गुणोत्तर काढलं जातं आणि या गुणोत्तरावरूनच की हा जो मृत पावलेला वनस्पती असेल, प्राणी असेल, तो किती वर्षापूर्वीचा असेल त्याच्यावरून ते ठरवलं जातं. आणि यालाच काय म्हटलं जातं, कार्बनी वयमापन, त्याला कार्बन डेटिंग असे म्हटलं जातं. याचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र व मानववंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म व हस्तलिखिते यांचा काल ठरवण्यासाठी होतो. पुरातन अवशेषशास्त्र असेल, मानववंशशास्त्रामध्ये त्याचा उपयोग केला जातो. मानवी अवशेष असतील किंवा जीवाश्म असतील व हस्तलिखिते यांचे जे आहेत त्यांचा काळ ठरवण्यासाठी हे उपयोग केला जातो याचा. अशा प्रकारच्या तंत्राद्वारे जीवाश्म कालनिश्चिती केली की त्यांना कालमापनानुसार एका कोष्टकात बसवून त्या काळी असलेल्या सजीवांबद्दल माहिती मिळवणे सोपे जाते. मग आपण काय करू शकतो की हे सजीव नक्की कोणत्या काळातले असेल, मग त्यांचे ते जे टेबल केलेलं आहे त्या टेबलामध्ये, म्हणजे जसं की 19व्या शतकात कोणते, 18व्या शतकात फॉर एक्झाम्पल, अशामध्ये कोणकोणते सजीव अस्तित्वात होते किंवा त्या सजीवांची माहिती आपण त्या टेबलमध्ये, जशी मूलद्रव्याची मांडणी आपण टेबलमध्ये बसवलेली बघणार आहोत तशाच प्रकारची यांची सुद्धा सजीवांची मांडणी त्या काय केलं आहे, कोष्टकामध्ये बसवून दिलेली आहे आणि त्यांची माहिती तिथं मिळवणे आपल्याला काय होते, सोपे होते. यानुसार अपृष्ठवंशी प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशी प्राण्यांचा उद्भव झालेला दिसतो. आणि अपृष्ठवंशीय फरक आपल्याला माहिती आहे, पाठीचा काना असणारे आणि पाठीचा काना नसणारे, त्याला पाठीचा काना नसणारे अपृष्ठवंशीय प्राणी आपण म्हणतो, काना असणारे काय म्हणतो, पृष्ठवंशीय प्राणी. आणि मग ह्या अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव झालेला आपल्याला दिसतो. आता बघा, आधी ह्या परिचय शास्त्रज्ञांचा हे बघूया माहिती. कार्बनी वयमान पद्धत ही नैसर्गिक कार्बन 14 च्या किरणोत्सर्गी क्षयावर आधारलेली असून बिलार्ड लिबी यांनी 1954 मध्ये विकसित केली. बघा, कोणी ही पद्धत सुरू केली कार्बनी, तर विलार्ड लिबी यांनी 1954 मध्ये ही पद्धती काय केली, विकसित केली. यासाठीच लिबी यांना 1960 चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. म्हणून नोबेल जगातला सर्वोच्च पुरस्कार त्यांना 1960 मध्ये मिळाला. या पद्धतीने काढलेली विविध पदार्थांची वये रेडिओ कार्बन नावाच्या शोधपत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आली. आणि रेडिओ कार्बन नावाची जी शोधपत्रिका आहे यामध्ये ती काय झाली, प्रसिद्ध करण्यात आली. त्यांचं चित्र इथं आपल्याला दिलंय बघा. यांचं नाव आहे लिबी, विलार्ड लिबी यांचं असं नाव आहे बघा. आता इथे आपल्याला बघा चित्र दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 5 थर दिलेले आहेत. वरच्या थरामध्ये बघा 2 प्राणी दाखवत आहेत, त्याला पक्षी किंवा सस्तन, त्याला नूतनजीव महाकल्प म्हटलंय. दुसरा आहे सरीसृप मध्यमजीव महाकल्प. तिसरं इथं दिलंय बघा, काही प्राणी दिलेत. आता याच्यामध्ये सरीसृप, उभयचर, मत्स्य हे 3 आहेत. अपृष्ठवंशीय सुद्धा असं म्हणू शकतो. आणि पुराजीव महाकल्प असे म्हणलंय. तर भूस्तर रचना व जीवाश्म, हे भूस्तराची रचना आणि जीवाश्म याच्याविषयी माहिती याच्यामध्ये आपल्याला दिसते. आता यानंतरचा जो भाग आहे जोडणारे दुवा, हा काय करणार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण आता इथेच थांबतोय. विद्यार्थी मित्रांनो, आता शिकवलेला जो भाग आहे त्याचं तुम्ही काय करा, वाचन करा. 2 ते 3 वेळा याचं वाचन करा, म्हणजे आपल्याला लगेच ते लक्षात राहणार आहे. आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद.